श्रीदेवी सुकाई झोलाई काळकाई ग्रामदेवता पालखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदर शिमक्यासारखा माहोल झाला आहे आणि खूप छान वाटतंय। मी पहिल्यांदाच आलोय पण लय बघण्यासारखा विषय आहे, लय भारी वाटतंय। व्हिडिओला कुठेच कमी पडले ना। ज्यावेळेला असे ढोल वाजतात ना, हा कोकणामध्ये आहे ना, हा माहोल वेगळाच आहे। ते लहान मुलांना खेळण्यासाठी अशा प्रकारे पाळणा, इकडे बघू शकता जम्पिंग वगैरे बरंच काय काय गोष्टी लावलेल्या आहेत, जबरदस्त। नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत धामणदेवीमध्ये। आज आहे मित्रांनो लाट फिरण्याचा दिवस। याच्या आधी 2 दिवस काय शूट करायला मिळाले नाही कामामुळे। सोबत रोहित देखील बघू शकता। आणि आज मित्रांनो त्रैवार्षिक समा आहे। सो आपण जो समा आहे तो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। लाट मित्रांनो फिरली जाते। सो एकंदरीत हा जो काय सोहळा आहे तो तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी। आता आपण आहोत बरोबर जवळजवळ धामणदेवीमध्ये आलेलो आहोत। धामणदेवी बौद्धवाडीमध्ये मी आता आहे। 15 मिनिटात आपण धामणदेवीमध्ये पोहोचू। सो बरीच गर्दी असते मित्रांनो, माहोल असतो। शिमग्याचा आधीचा मित्रांनो हा समा आहे। व्हिडिओमध्ये बनून राहा। जिकडे तिकडे पोस्टर लागलेले आहेत। कसं आहे ना मित्रांनो, ऑब्वियस आहे समा आहे म्हटल्यावर बरेचसे मुंबईकर देखील सर्वच अगदी झाडून या ठिकाणी येत असतात। आणि बघा मस्त पोस्टर लावला आहे, श्रीदेवी सुकाई झोलाई काळकाई ग्रामदेवता धामणदेवी त्रैवार्षिक जत्रोत्सव। आणि भयानक खर्च असतो, कारण शेवटी कसं आहे 3 वर्षातून एकदा मित्रांनो ही जत्रा या गावामध्ये होत असते। त्यामुळे एवढा जल्लोष तर आपल्याला पाहायला मिळणारच, त्यात काही विषयच नाही। मागच्या वर्षी माझ्या मते परशुरामला होता, त्यानंतर मग आता ह्या वर्षी इकडे, पुढच्या वर्षी कदाचित वालोपे असावा, मला पण एवढं काही कन्फर्म नाही। आणि खूप सुंदर माहोल असतो, आता तुम्हाला बघायला मिळेलच पुढे पुढे। आता आपण आहोत बरोबर, माझ्या मते ही सहानवाडी असेल, चुकू पण शकतो मी, कारण बऱ्याच दिवसांनी मी ह्या भागामध्ये आलेलो आहे, जास्त काही येणं जाणं होत नाही। आणि इकडे आता रस्ता वगैरे पण भारी झाला आहे। पहिला रस्ता असा एवढा नव्हता, पण हे बघा आता बघताय ना, रस्ता वगैरे पण सुंदर झाला आहे। श्री सुकाई झोलाई काळकाई ग्रामदेवता मंदिर धामणदेवी। वा, डेकोरेशन पण सुंदर केलंय। परत बघू शकता मित्रांनो, लाट देखील चालू झालेली आहे फिरायला माझ्या मते। टायमात आलो आपण आणि इकडेच आहे मंदिर। अजून बऱ्यापैकी गर्दी आहे तशी, अजून थोड्या वेळाने बघाल ना तुम्ही प्रचंड गर्दी पाहायला मिळेल। आणि समोर बघा कोकणातील पारंपरिक ढोल। कुठेतरी आहे ना शिमग्याची चाऊल आता मित्रांनो चालू झालेली आहे। तुम्ही समोर बघा, ज्यावेळेला असे ढोल वाजतात ना, हा कोकणामध्ये आहे ना, हा माहोल वेगळाच आहे। आणि माझ्यासोबत रोहित आला। रोहित, काय वाटते तुला आज? एकंदर शिमक्यासारखा माहोल झाला आहे आणि खूप छान वाटतंय। मी पहिल्यांदाच आलोय पण लय बघण्यासारखा विषय आहे, लय भारी वाटतंय। म्हणजे ही जत्रा पहिल्यांदाच अनुभवतोय? पहिल्यांदाच आणि एकदम शिमक्यासारखा माहोल वाटतोय। म्हणजे बरोबर आहे, त्रैवार्षिक जत्रा म्हणजे 3 वर्षांनी येते, त्यामुळे एकदम जल्लोषात ही जत्रा इथं केली जाते, त्यामुळे खरंच माहोल जबरदस्त आहे। मित्रांनो, तुम्ही समोर बघत असाल ना, माहोलच तसा आहे। थोडा वेळ थांबा, थोड्या वेळामध्ये तुम्हाला ह्या ज्या जागा आहेत जे तुम्हाला रिकामी दिसतात त्या देखील पूर्णपणे अगदी भरलेल्या दिसतील। आणि खूप सुंदर माहोल आहे। पुढे बघू शकता मंदिर देखील खूप सुंदर आहे मित्रांनो। आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया, दर्शन देखील घेण्याचा प्रयत्न करू, पण त्याआधी म्हटलं बाहेरचा जो माहोल आहे ना तो आपण टिपूया। आजूबाजूला बघा सर्व ठिकाणी दुकानं वगैरे या ठिकाणी लागलेली आहेत। म्हणजे खूप जबरदस्त असतो कोकणातला जत्रेचा माहोल आहे ना, हा वेगळाच असतो। समोर बघू शकता श्रीदेवी सुकाई झोलाई काळकाई ग्रामदेवता पालखी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याचप्रमाणे श्रीदेवी रामवर्धे आणि सोनगाव ही देखील पालखी मित्रांनो तिथे मध्ये। आणि मग पलीकडे आपली परशुरामची धावजीची पालखी आहे मित्रांनो, पलीकडे बघू शकता। इकडे ओटी वगैरे भरण्याचं आता सर्व चालू आहे। बरेचसा आपला महिला वर्ग देखील मित्रांनो इथे आहे। कालच्या दिवसामध्ये प्रचंड गर्दी असते ओटी भरण्यासाठी, आज तेवढी गर्दी बघायला मिळत नाही। आणि इकडे समोरच आहे मित्रांनो लाट। आता जरा आपण खाली आलेलो आहोत। अजून मित्रांनो लाट प्रॉपर अशी फिरायला चालू झालेली नाही, त्यामुळे आपण आता खालच्या भागामध्ये आलेलो आहे।
इकडे जर तुम्ही बघाल ना मित्रांनो तर इकडे ॲक्च्युली हे ग्राउंड आहे धामणदेवीचं, ज्या ठिकाणी ओरमचे मॅचेस वगैरे होतात पेडेगावातल्या किंवा बाहेरचे देखील ते लोक ओपनचे मॅचेस वगैरे ह्या ठिकाणी ठेवतात बघू शकता. आणि इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी अशा प्रकारे पाळणा, इकडे बघू शकता जम्पिंग वगैरे बरंच काय काय गोष्टी लावलेल्या आहेत. जबरदस्त. जागा जरा थोडी कमी आहे बट अरेंजमेंट खूप मस्त केलं आहे कमी जागेत पण. आणि तिकडे पण आहे. सो इकडचा हा पूर्ण एरिया जो आहे तो लहान मुलांसाठी त्याने ठेवलेला आहे. सर्व बघू शकता तुम्ही आजूबाजूला देखील. जत्रेचा माहोल आहे, जत्रेचा फुल अगदी कोकणात जत्रेचा माहोल तयार झालेला आहे आज चिपळूणमधील धामणदेवी या ठिकाणी. 11चा टायमिंग दिलेला पण आता कुठेतरी चालू झालेली आहे लाट फिरायला. कसं आहे ना, दोन्ही साईडला एकदम समांतर ठेवावं लागतं, त्यामुळे अर्धे पब्लिक तुम्हाला या साईडला बघायला मिळेल आणि अर्धे लोक तुम्हाला त्या साईडला बघायला मिळतील. दोन्ही बाजूचा समतोल कसा राखला जाईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे. लाट ही हवेत फिरायची आहे, लाट हवेत फिरायची आहे. खजिनदार शत्रुघ्न बहुतले कधी असण्याची संकटे प्रभाकर हरकले हसवानी यांच्याकडून भविष्यातील त्यांची 1 रुपयाची विनंती आलेली आहे आणि त्यांचे आभारी आहोत. मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये तुम्ही बघितलं असाल की अर्धा ते पाऊण तास लाट फिरली, परत पुन्हा एकदा ब्रेक घेतलेला आहे कारण पाहिजे तसं मित्रांनो अजून माहोल होत नाही, त्यामुळे थोडा वेळ अजून थांबलेले आहेत ते. आणि समोरच बघू शकता मित्रांनो हा असा काहीसा व्ह्यू अगदी पाहायला मिळतो आपल्या इथे. आणि ही संपूर्ण आपण चोंडा आहे आजूबाजूला बघू शकता. आणि आता लाट पुन्हा एकदा स्थिर झालेली आहे, म्हणजे थोडा वेळ ते थांबलेले आहेत. तिकडे जास्त का बोलत नाही कारण कसं आहे ना कॉपीराईट लागू शकतो, त्यामुळे मी इकडे बाहेरून बोललो आहे कारण तिकडे गाणी वगैरे चालू आहेत. खूप सुंदर गाव आहे मित्रांनो धामणदेवी हे. एकदा या गावाबद्दल देखील आपण जरूर व्हिडिओ करूया. इकडे बघू शकता संपूर्ण अगदी ग्रामीण जीवन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. वा सुंदर. मित्रांनो आता बघू शकता आपण आहोत बरोबर साहण्याची इथे. आणि आता थोड्याच वेळामध्ये ज्या पालख्या आहेत ना त्या आता बाहेर येतील आणि त्यानंतर मग भेटीगाठीचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळेल. आणि समोरच बघू शकता ढोल आता वाजायला सुरुवात झालेली आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत किती येतोय कळत नाही मित्रांनो. माहोल आहे माहोल. आत्ता मित्रांनो आपले सगळे मित्र भेटलेले आहेत. तन्मय आलेला आहे इकडे बघू शकता, इकडे रोहित देखील आलेला आहे. आणि इकडचा जो स्पीकर आहे तो आता बंद झाला आहे, त्यामुळे मी व्हिडिओ करतोय कारण कॉपीराईट लागला असता. इकडे अनुज देखील आलेला आहे. सो आणि आपले अर्धे क्रिएटर देखील चिपळूणमधले आलेले आहेत. आणि लाट थांबलेली आहे कारण थोड्याच वेळामध्ये आता पालख्या निघणार आहेत. आणि आता वाजलेले आहेत बरोबर संध्याकाळचे 4. काय सांग मित्रांनो बघू शकता सूरज भावदाने आलेला आहे आपल्यासोबत, ते पण खास धामणदेवीमध्ये. काय सांगशील सूरज? फर्स्ट टाइम बघायला आलोय आणि पहिल्यांदा गावात आलोय मी. बघूया कसं काय एक्सपिरियन्स घेऊन तुला एक्सपिरियन्स घेतल्याच्या नंतर सांगतो काय असतं. आपले अर्धे मित्र पण आलेत पण ते जरा फॅन्स सोबत बिझी आहेत. तिकडे बघू शकता ते बघा एकदम फॅन्स सोबत. काय सांगशील भावा धामणदेवीत आलास काय वाटते? नाही जत्रा बित्रा मंदिर वगैरे भाषा एकदम. तुमचे अर्धे फॅन्स क्लब तिकडे पुढे आले ते बघा, ते जरा बिझी आहेत. ते बघा फोटो काढण्यात बिझी आहेत. जिवलग चाहते वर्ग त्यांचे भेटलेले आहेत तिकडे, ते बघा बघू शकता. सो मित्रांनो आपले सगळेच मित्र भेटलेले आहेत आणि खूप मजा मस्ती चालू आहे. थोड्याच वेळामध्ये पालख्या बाहेर निघतील, मग आपण पुन्हा एकदा पुढे जाऊया.
व्हिडिओला तर मित्रांनो तुम्ही अनुभवला असाल जास्त काय खरंच बोलता आलं नाही आणि शेवटच्या 10 मिनिटामध्ये किंवा ज्या 5 मिनिटामध्ये जो माहोल झाला आहे ना हा 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 एक नंबर. म्हणजे कोकणामध्ये ना मित्रांनो शिमग्यात जे देव आपल्याला भेटायला येतात त्यावेळेला ते पालखीतून बसून येतात आणि तो जो माहोल असतो ना मित्रांनो तो थोडक्यात का होईना बघायला मिळाला आम्हाला शेवटच्या 5 मिनिटामध्ये. पालख्यांची भेटाभेट सोहळा जो आहे तो पार पडला. खूप छान वाटलं मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा. आणि मित्रांनो आता कोकणातल्या शिमग्यात व्हिडिओ जबरदस्त येणार आहे त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू कोकणातल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.